नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे सिव्हिल रुग्णालयातील अपुरी पदभरती, केळकरांचा विधानसभेत सवाल, आणीबाणी लोकशाहीवरील काळा अध्याय, भाजपाच्या व्याख्यानात शिवप्रकाशजींचा हल्लाबोल आणि 2800 कोटींच्या TDR मागे 4000 कोटींचा जमीन घोटाळा, आव्हाडांचा गंभीर आरोप. ठाण्यातील भव्य सिव्हिल रुग्णालयातील अर्धवट पदभरती आणि कोपरीतील प्रसूतीगृहातील बंद नवजात अतिदक्षता विभाग याबाबत आमदार संजय केळकर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आरोग्य यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणल्या. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले. कोपरी इथे लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतीगृहाचं नूतनीकरण सुरू असून दुसऱ्या माळ्यावर 25 रुग्णांच्या क्षमतेचा नवजात अतिदक्षता विभाग निर्माण करण्यात आलाय. मात्र अद्याप मनुष्यबळाअभावी तो बंद आहे. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याआधीच उद्घाटनाची घाई केली जात असल्याबाबतही केळकर यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाला निर्देश देण्याची गरज सभागृहात व्यक्त केली. ठाण्यात जिल्हा शासकीय रुग्णालयाची भव्य इमारत तयार झाली असून अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. सुमारे 900 रुग्णशय्या क्षमतेच्या या रुग्णालयासाठी 2600 पदांची मंजुरी आहे. मात्र फक्त 1050 पदभरती काढण्यात आली आहे. याबाबत बोलताना केळकर यांनी अर्धवट नोकर भरतीवर आक्षेप घेतला. रुग्णालयाची मोठी क्षमता असल्यानं नोकर भरतीही पूर्ण करण्यात यावी, तरच सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सेवा मिळू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोपरी येथील लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतीगृहाच्या पदभरती संदर्भात ठाणे महापालिकेला निर्देश देण्यात येतील असं सांगितलं. तर जिल्हा शासकीय रुग्णालयातील पदभरतीबाबत संबंधित विभागाकडे मान्यतेसाठी प्रकरण पाठवण्यात आल्याचं आंबेडकर यांनी यावेळेला सांगितलं. देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीनं भाजपा वर्तकनगर विभागीय कार्यालयात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाशजी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत विरोधकांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर अन्याय करत 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केल्याचं सांगितलं. त्यांनी आपत्काल दरम्यान घडलेल्या अन्यायकारक घटनांची आठवण करून देत त्या काळातील लोकशाहीवरील आघात आणि संघर्ष यांचा सविस्तर आढावा घेतला. तसंच सध्याच्या काळात संविधान संपुष्टात आणलं जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी खडे बोल सुनावत ही टीका पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचं नमूद करत लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचं आवाहन केलं. तसंच एकमेकांच्या भावना समजून घेत एकत्रितपणे काम केल्यास भारताचा विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार होईल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळेला भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, सई लेले, बाबूराव कानडे जोशी तसंच नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात आणीबाणीतील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत लोकशाहीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. तसंच आणीबाणीच्या काळात योगदान दिलेल्या 26 सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आला. ठाणे महानगरपालिका आणि वन खाते यांच्या माध्यमातून डायाभाई अँड कंपनीनं 2800 कोटींचा TDR घोटाळा केला आहे. मात्र 94 एकरचा सुमारे 4000 कोटींचा घोटाळा लपवण्याचा खरा डाव TDR मागे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील 194 एकरपैकी 94 एकर जागेवर तरुणाईला बिघडवणारे सर्व धंदे सुरू असून त्यातून भाडं घेऊन कोठारी डायाभाई गब्बर होतोय. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. दरम्यान या कोठारी कंपाऊंडमध्ये आम्ही घुसून सर्व सरळ करू, मग कोणते गुंड अंगावर येतात ते बघू असा इशारा आव्हाड यांनी दिला. येऊरच्या पायथ्याशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून चितळसर मानपाड्यातील 194 एकर वनजमीन ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीही आज 2800 कोटींचा TDR देण्याची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. मात्र 94 एकरचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पर्दाफाश डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आव्हाड म्हणाले की डायाभाई अँड कंपनीला TDR देऊ नये असं पत्र वनसंरक्षक आणि संचालक अनिता पाटील यांनी 19 जून रोजी दिलं. तसंच विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचंही कळवलंय. मग गेले 96 दिवस हे वन खातं झोपलं होतं का? डायाबाई हे दरोडेखोर आहेत, TDR हा भाण आहे, पण
पण त्यानं 94 एकरवर दरोडा घातलाय. 100 एकर जमीन निवासी क्षेत्रात परावर्तित करून घेतली आहे. येथील जमिनीचा दर साधारणपणे एकरामागे 40 कोटीचा आहे. म्हणजेच अंदाजे 4000 कोटींची सरळ लूट आहे. या डायाभाई कोठारीनं या भागात गोदामं, पब्स, वेश्यालय बांधून त्याचं भाडं वर्षानुवर्ष खाल्लंय. हे ठाणे महापालिकेला दिसत नाही का? आता या 94 एकरसाठी कोणकोणते बिल्डर गळाला लागलेत याचीही माहिती आपणाकडे आहे. म्हणूनच या 94 एकरचाही हिशोब लागला पाहिजे. जर पारदर्शकता दाखवायचीच असेल तर सर्व 194 एकरवर उद्यान कराना. हा घोटाळा टीडीआरपुरता मर्यादित नाही, हा दरोडा आहे. या कोठारी कंपाऊंडवर अधिवेशन संपवण्याआधी कारवाई केली नाही तर आम्ही तिथे घुसू. मग कोठारीचे कोणते गुंड आम्हाला अडवेतात ते आम्ही बघू, असा इशाराही डॉक्टर आव्हाड यांनी दिलाय. काही नियम आणि काही हे असलं तरी अस्तित्वात असलेली महानगरपालिका ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका म्हणजे 3 टायर सिस्टीमची आपल्याकडे प्रणाली आहे. महानगरपालिका अस्तित्वात असताना, तिथे महापौर बसलेला असताना, नगरसेवक उपस्थित असताना त्यांना अंधारात ठेवून तुम्ही दोन्ही गोष्टी करून घेतल्या. तुम्ही एक तर याचिका केलीत, काय जे काय करायचं केलं. महासभा अस्तित्वात असताना महासभेला माहिती द्यायलाच पाहिजे. कायदा न्याय वगैरे नसतो, काही अलिखित नियम असतात आणि तुम्ही दिली नाही म्हणून महासभेत मागितली तर त्यालाही कारण दाखवलं की न्याय प्रविष्ट आहे म्हणून बोलतायत. कुठली न्याय प्रविष्ट आणि कुठली बाब तुम्हाला निकालच लागलाय तर त्या निकालावर चर्चा करायची नाही. आता 3 जुलैला हायकोर्टात 3 जुलैला ती तुमच्यावरती जी काय अवमान याचिका आहे त्याची सुनावणी. त्याच्याशी काय करायचं आम्हाला? तुमचा अवमान झाला, खड्ड्यात गेला, आम्हाला काय घेणं देणं? ठाणेकरांना काय घेणं देणं? मग त्याच्याने महापालिकेत चर्चा घ्यायची नाही. अरे वा, अरे वा. हे प्रकरण दायाबाई पर्यंत पोहोचू नये आणि कोठारी कंपाऊंड ओपन होऊ नये आणि ह्या सगळ्या जमिनी ज्या व्यवस्थित वाटल्या जाणार आहेत, त्याच्यात काही नगरसेवकांचा हात आहे, त्याच्यासाठी ते व्यवस्थित मॅनेज केले गेले. मी यादी देऊन सांगतो कुठला बिल्डर कुठली जमीन घेणार आहे. केवळ पत्रिकेवर नाव टाकून प्रत्यक्ष आमदारांना आमंत्रणच न दिल्यानं कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतीगृहाचं उद्घाटन वादग्रस्त ठरलंय. उद्घाटनानंतर आमदार संजय केळकर यांनी पाहणी करताना या प्रसूतीगृहाला कोणतीही कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करू असं सांगत प्रसंगी CSR फंड, सामाजिक संस्थांचं योगदान मिळवू अशी माहिती दिली. कोपरी येथील शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतीगृहाचं उद्घाटन शुक्रवारी घाईघाईनं आटोपण्यात आलं. या उद्घाटनानंतर आमदार केळकर यांनी या प्रसूतीगृहाची पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळेला राजेश गाडे, कृष्णा भुजबळ, अमरीश ठाणेकर, विद्या कदम उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना केळकर म्हणाले की या प्रसूतीगृहाला 8 महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळेला इन्क्युबेटर धुळखात पडून होते. नवजात अतिदक्षता विभाग सुसज्ज नसताना पूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं. हा कक्ष सुसज्ज होण्यासाठी तब्बल वर्ष लागलं. काही महिन्यांपूर्वी खासगी नवजात अतिदक्षता विभागात दिवसाला 15,000 रुपये आकारले जात होते. पालिकेचे प्रसूतीगृह बंद असल्यानं कोपरीवासियांना नाईलाजानं खासगी रुग्णालयात जावं लागत होतं. त्यामुळे पालिकेनं कोणत्या कामाला प्राधान्य द्यायला हवं हे ठरवून शेठ लक्ष्मीचंद फतीचंद प्रसूतीगृह तातडीनं सुसज्ज करायला हवं होतं, अशा शब्दात केळकर यांनी प्रशासनाचे कान टोचले. प्रसूतीगृहाचं घाईघाईनं उद्घाटन झालं असलं तरी कोपरीकरांसाठी हे वरदान ठरणार आहे. त्यामुळे इथे कोणत्याही साहित्याची वा सेवेची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रसंगी CSR फंड आणि सामाजिक संस्थांची देखील मदत घेऊ असं केळकर यांनी स्पष्ट केलं. आजच उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहणी केलेली आहे. काय सांगा? SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती. या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 20 एक इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं
की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं. पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेर तर आता तर आणखीन रेट वाढलेला आहे. मला वाटतं 8-1 महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये, आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर जा, इथे नाही आहे. लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपण आहे. एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली. मग कारणं निर्णय अशी टेंडर अमुक तमुक. आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार. आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या. त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत. आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो. पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं याच्याकरता जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू. आणीबाणीच्या प्रसंगी किंवा अपघाताच्या वेळेला गोल्डन अवरमध्ये त्वरित प्रथमोपचार मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी रोटरी क्लबच्या वतीनं ठाणे वाहतूक विभागाला आज इमर्जन्सी ट्रॉमा किट देण्यात आले आहेत. त्यामुळे आता इमर्जन्सी ट्रॉमा किट अपघातानंतरचा गोल्डन अवरमधील जीव वाचवणारा असल्याचा विश्वास रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ट्रॉमा केअर किट हे अपघात, गंभीर जखमा किंवा जीवघेण्या परिस्थितीमध्ये दिली जाणारी प्रथमोपचार सेवा आहे. या सेवेत रुग्णाला झालेल्या दुखापतीचं त्वरित प्राथमिक उपचार देण्यात येतात. अपघात, रक्तस्राव किंवा जीवघेण्या परिस्थितीमध्ये तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी वापरली जाणारी विशेष आपत्कालीन ही किट आहे. ट्रॉमा केअर किटमध्ये टर्निकेट, हेमोस्टिक गॉज, चेस्ट सील, प्रेशर ट्रेसिंग, ट्रॉमा शेअर्स, हायपोथेर्मिया ब्लँकेट या महत्त्वाच्या साहित्यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व 18 वाहतूक विभाग किट देण्यात आले आहेत. ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथील रोटरी क्लब्स या उपक्रमात सहभागी झालेत. या उपक्रमाचे ठाणे वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी विशेष कौतुक केलं. ट्रॉमा किट ही गंभीर रक्तस्राव, छातीला झालेली खोल जखम आणि शॉक यांसारख्या जीवघेण्या जखमांवर प्रथमोपचार करण्यासाठी बनवली गेली आहे. रस्ते अपघात किंवा वाहनांची धडक, उंचावरून पडणं किंवा घसरून लागणं, डोक्याला गंभीर मार लागणं किंवा बेशुद्धावस्था, हाडं मोडणं, मणक्याची झीज, तसंच गोळीबार, चाकू हल्ला किंवा इतर हिंसक घटना अशा प्रसंगी वेळ वाया न घालवता वाहतूक पोलीस तसंच रुग्णालयाला तात्काळ मदत मिळणार आहे. दरवर्षी गोपाळकाला उत्सव जोरात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे आणि राज्यभरात 10 ते 12 अधिक मानवी थर लावून विक्रम रचण्यासाठी गोविंदा पथकं रात्रीचा दिवस करून सराव करत असतात. मात्र या थरारक खेळात मानवी थर कोसळून अनेक गोविंदा गंभीर जखमी होतात तर काहींना कायमचं अपंगत्व येण्याचा धोका असतो. अशा वेळेस गोविंदांच्या उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबाला आवाक्याबाहेर असतो. पण आता गोविंदांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी गोविंदांना मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही संस्थांमध्ये झालेल्या अनेक बैठका आणि यशस्वी वाटाघाटीनंतर दहीहंडी उत्सव 2026साठी विशेष सराव विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे कवच केवळ दहीहंडीच्या दिवशी पुरतं मर्यादित नसून कठीण आणि दीर्घकाळाचा सराव करणाऱ्या मंडळांसाठीही खास बनवलं गेलं आहे. हा विमा एकूण 75 दिवसांच्या कालावधीसाठी वैध राहील. या विम्याचं संरक्षण दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू राहील. त्यामुळे मंडळांनी वेळेचं भान ठेवून सराव करणं गरजेचं आहे.
या विमा योजनेत वयोमर्यादेची अट 14 ते 70 वर्ष असली तरी मंडळाचे मार्गदर्शन करणाऱ्या 71 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही यात विशेष संरक्षण देण्यात आले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141.